टिटक्यात फक्त आणि फक्त शेवटचे 50 रुपये उरलेलं होतं. घरभाडं थकीत झालेलं होतं. मालकाने सामान बाहेर फेकण्याची धमकी दिलेलं होतं. नैराश्यातून तो टोकाचं पाऊल उचलणार होता, पण टिटक्यात दरवाजावर एक थाप पडली आणि थेट. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण अलीकडेच घडलेला एका अशा तरुणाचा अनुभव पाहणार आहोत, ज्याला मंदीच्या काळात नोकरीवरून काढून टाकण्यात आलेलं होतं. शहरात राहायला पैसे नाही, खायला अन्न नाही, अशा अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये अक्कलकोटच्या स्वामीरायानं त्याला कसं सावरलेलं होतं. एक थक्क करणारी स्वामी अनुभव नक्की पहा. हा तरुण पुण्यातील एका IT कंपनीत काम करीत होता, पण अचानकपणे कंपनी बंद पडल्यामुळे त्याची नोकरीही गेलेलं होतं. 3 महिने प्रयत्न करूनही त्याला कुठेच नवीन नोकरी मिळेनसं झालेलं होतं. घराकडून पैसे मागण्याची परिस्थिती पण नव्हती. हळूहळू सगळी पुंजी जमा, सर्व काही सेव्हिंग संपलेलं होतं. खिशात फक्त 50 रुपयाचे नोट उरलेलं होतं. घरमालकाने 2 महिन्याचे भाडं थकल्यामुळे सामान घराबाहेर काढण्याचेही ताकीद दिलेलं होतं. हा तरुण इतका खसला होता की खोलीत पंख्याला दोरी बांधून आपले जीवन संपवण्याचा विचार करू लागलेलं होतं. त्या गाढ अंधारात त्याने स्वामींच्या छोट्या फोटोकडे पाहिलेलं होतं. डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न केलेलं होतं, पण मी आता हारलेलो आहे. आता माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. तो टोकाचं पाऊल उचलणार होता. तितक्यात त्याच्या खोलीचा दरवाजा वाजवला होता. त्याने दरवाजा उघडला तर समोर शेजारचे एक आजोबा उभे राहिलेलं होतं. आधी कधीच त्यांच्याशी एवढं बोलणं केलेलं नव्हतं. त्या आजोबा म्हणाले, अरे बाळा, आमचा मुलगा मुंबईला असतो. त्याचा अचानक फोन आला की त्याच्या कंपनीत तातडीने एका IT इंजिनिअरची गरज आहे. मला लगेच तुझी आठवण आली की हा घे त्याचा नंबर, उद्याच मुलाखतीला जा. या तरुणाने डोळे पुसलेलं होतं. दुसऱ्या दिवशी मुलाखतला मुंबईला रवाना झालेला होता. त्यावेळी केवळ नोकरीच मिळालं नाही, तर कंपनीने घरभाडं भागवण्यासाठी ॲडव्हान्स पगारही दिलेला होता. तो तरुण वयाने विचाराने वाचलेला होता, कारण ऐनवेळी स्वामी त्या आजोबाच्या रूपात धावून आलेला होता. तुमचे सगळे मार्ग बंद झाले तरी चिंता करू नका, कारण स्वामींचा मार्ग कधीच बंद होत नाही. जेव्हा आपण हताश होऊन स्वामी कोणाला माध्यम बनवून आपल्या मदतीसाठी नक्कीच पाठवतात. आत्महत्या हा उपाय नाही. स्वामींवर विश्वास ठेवा, अंधारातून प्रकाशाकडे नक्कीच घेऊन जातील. हा अनुभव कसा वाटला कृपया कमेंटमध्ये स्वामी ओम लिहायला विसरू नका. आणि पॅटर्न वेगळा या चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.